आम्ही हेच ठरवलंय, जो मंजिल पाने का जज्बा रखते हैं और रास्तों को कांटों की परवा नहीं करते। त्यामुळे आम्ही जी मंजिल आम्हाला मिळवायची आहे ती 100% मिळवण्याचा प्रयत्न करू। मी नशीबवान माणूस आहे, किशोरप्पा बोलले ते खरं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 7 वर्ष पालकमंत्री राहणारा जर कोणता इतिहास केला असेल तर तो फक्त गुलाबराव पाटलाचा तुमच्या आशीर्वादामुळे झाला आहे। आणि त्यामध्ये तुमच्यासारख्या आमदारांचं मला सहकार्य आहे। 10 वर्ष कंटिन्यू मंत्री आहे, समाधान आहे आणि शिंदे साहेबांच्या सानिध्यामध्ये राहून काम करण्याचा मी प्रयत्न करतोय। वेळेचं बंधन आहे, मी तर रोज बोलतो तुमच्याशी, पण ही गर्दी ही माझ्या आयुष्यातली कमाई आहे। शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे काय पाहिजे, कोणती संघटना मोठी होऊ शकते, ज्याच्याकडे सोन्यासारखी माणसं आहे। मी तोच माणूस आहे की माझ्याकडे तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आहे। त्यामुळे गुलाबराव पाटलांचं हे वैभव आहे। मी स्वतःला कधी आयुष्यात मोठा समजू शकत नाही, मी समजत नाही। जमिनीवर वस्तू उचलायची असेल तर माणसाला वाकावं लागतं हे मला कळते। वडाचं झाड किती मोठं झालं तरी त्याची पारंबी जमिनीवर असते हे पण मला कळते। त्यामुळे मी कधी वाकून चालेल, झुकून चालेल। तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा। अजून मी 58 पूर्ण केलंय आप्पा। 60 नंतर माणूस सिव्हिल सिटीजन होतो, त्यामुळे अजून तून बरोबर पैसे मी पैन लावू शकतो। त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाप होत आहे। त्यामुळे निश्चितपणाने ते धनसिंग पाटलांचा पोरगा असेल पण गुलाबराव पाटलाचा पुतण्या आहे हे त्याला सांगावं लागेल इथं लोकांना, ते सगळ्या जगाला माहित आहे। नाही तसा विषय नाही, असं बोलून नको तू आता। आज आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आमचे युवा नेते आले आहेत। तुम्ही तर मला रोज ऐकतात, रोज बघतात, मी तुमच्याकडे रोज आहे, रोज भेटणं आहे। मी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्यातर्फे विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर येऊन संबोधन करावं।